प्रायमरी आपण कुठं कनेक्ट करतो 230 व्होल्टला कनेक्ट करतो. करेक्ट. सो दिस इज कनेक्टेड टू 230 व्होल्ट. सो आय विल जस्ट ड्रॉ इट. This is your primary. And here is your 230 volt. इथं आपण 230 व्होल्ट देतो त्याला इनपुट. 230 व्होल्ट 50 व्होल्ट. AC. Correct. Just now I told you that it is a step down transformer. जरी सिम्बॉल जो स्टेप अपचा दिसत असला तरी असं कन्सिडर करा की प्रायमरीला जास्त वाइंडिंग्स आहेत, टर्न्स आहेत आणि सेकंडरीला कमी टर्न्स आहेत. त्याच्यामुळे तो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर होतो. शक्यतो आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरतो रेक्टिफायरसाठी. ठीक आहे. तर आपल्याला कधी कारण आपल्याला डीसी व्होल्टेज जे लागतात ते 5 व्होल्ट, 12 व्होल्ट, 18 व्होल्ट, 24 व्होल्ट, मॅक्झिमम 48 व्होल्ट पर्यंत आपल्याला लागतं. आणि आपलं इनपुट असतं 230 व्होल्ट. त्याच्यामुळे आपल्याला स्टेप डाऊन करावं लागतं. बरोबर आहे. मग स्टेप डाऊन करण्यासाठी आपण ट्रान्सफॉर्मर वापरतो. स्टेप डाऊन कसं करतो आपण? प्रायमरीच्या नंबर ऑफ टर्न्स जास्त ठेवायच्या, सेकंडरीच्या नंबर ऑफ टर्न्स त्या रेशिओनं कमी करायच्या. त्या रेशिओनं कमी केला की बरोबर तुम्हाला स्टेप डाऊन व्होल्टेज एसी व्होल्टेजच मिळणार सेकंडरीला. बरोबर आहे. सेकंडरीला कुठलं व्होल्टेज मिळणार आहे आपल्याला? एसी व्होल्टेजच मिळणार. सो नाउ वी आर कन्सिडरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल. ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल ह्याला व्ही इन म्हटलेलं आहे मी. करेक्ट. कशाला व्ही इन म्हटलंय मी? इथून ते एवढं. हे पण व्ही इन आहे आणि इथून ते एवढं हे सुद्धा व्ही इनच आहे. दिस इज युअर व्ही इन आणि हे सुद्धा व्ही इन. इनपुट व्होल्टेज. फक्त आपल्याला काय दिसतंय? वरचं पॉझिटिव्ह इनपुट व्होल्टेज आहे आणि खालचं इथे निगेटिव्ह इनपुट व्होल्टेज. ठीक आहे. तर आपण सध्या वरचं पॉझिटिव्ह व्ही इन कन्सिडर करतोय. So this is positive VN. हा जो डायग्राम काढलेला आहे मी तो पॉझिटिव्हचा आहे. पॉझिटिव्ह VN चा काढलेला. तसा डायग्राम साइन वेव्ह तुम्हाला निगेटिव्ह VN साठी सुद्धा मिळेल. परंतु ज्यावेळेस पॉझिटिव्ह म्हणजे वरची टर्मिनल पॉझिटिव्ह झालेली असेल त्यावेळेस सायमल्टेनियसली खालची टर्मिनल जी आहे सेकंडरीची ती निगेटिव्ह चाललेली असणार, निगेटिव्ह व्होल्टेज कडे चाललेली असणार. ठीक आहे. So this is positive in means upper terminal we are considering. So upper terminal is now positive. Okay. Middle terminal of the transformer secondary is at 0 and lower terminal is at negative potential. Negative potential. Okay. आता काय होईल? This side of the diode is P side. ही साइड आहे ती P साइड आहे डायोडची आणि इकडची साइड आहे ती N साइड आहे. इथं पण तसंच ही पी साइड आहे आणि ही जी आहे ती एन साइड आहे. P is getting connected to positive terminal of the secondary, correct? And N is getting connected to the ground. N is getting connected to the ground through the load. त्याला लोड म्हटलेलं आहे आपण, लोड रेजिस्टन्स. तरी N जे आहे N side, it is getting connected to ground. So P getting connected to positive, N getting connected to 0 means forward biased. P side is more positive with respect to N side. So this diode is forward biased. Correct? आता इथं बघा खालच्या डायोडला काय होते? डायोड D2. P side is getting connected to negative and N is getting connected to ground means 0. याचा अर्थ काय? 0 हे निगेटिव्ह पेक्षा पॉझिटिव्ह आहे, जास्त पॉझिटिव्ह आहे.
याचा अर्थ एन इज मोर पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू पी, कारण पी निगेटिव्हला जोडले गेलेले आहे आणि एन झिरोला. झिरो हे निगेटिव्ह पेक्षा पॉझिटिव्ह असते व्हॅल्यू. So N side is more positive with respect to the P side. So what happens? The lower diode is reverse biased. P ला जर निगेटिव्ह जोडला आपण आणि N ला जर पॉझिटिव्ह जोडलं तर डायोड काय होतो? रिव्हर्स बायस होतो. करेक्ट? So during the positive half cycle, the upper diode is forward biased. Whereas the lower diode is reverse biased. पॉझिटिव्ह हाफ सायकलला काय होतंय? वरचा डायोड D1 जो आहे तो फॉरवर्ड बायस झालेला आहे आणि खालचा डायोड D2 जो आहे तो रिव्हर्स बायस झालेला आहे. त्याच्यामुळे आता करंट कसा फ्लो होणार? हाऊ द करंट इज गोइंग टू फ्लो? करंट विल स्टार्ट फ्रॉम दिस अप्पर टर्मिनल लाईक दिस, देन इट विल गो राईट लाईक दिस. इकडे जाऊ शकतो का तो? नाही, कारण हा डायोड ऑफ आहे, रिव्हर्स बायस आहे, त्याच्यामुळे करंट इकडे जाऊ शकत नाही, डायोडकडे जाऊ शकत नाही, त्याला इकडेच जावं लागतं आणि मग लोड मधनं ग्राउंडकडे. ग्राउंड याचा अर्थ सेंटर टॅप, कारण आपण ह्या सेकंडरीचा सेंटर टॅप जो आहे तो म्हणजे मधलं टर्मिनल. बरोबर आहे. म्हणजे समजा असं कन्सिडर केलं आपण की सेकंडरी 100 टर्नची आहे, तर 50 टर्नला आपण टॅप काढलेला आहे सेंटरला, म्हणजे 50 टर्न्स खालच्या बाजूला आहेत टॅपच्या आणि 50 टर्न्स वरच्या बाजूला आहेत टॅपच्या, म्हणजे सेंटर आला बरोबर, त्याला आपण सेंटर टॅप म्हणतो. तो सेंटर आपण ग्राउंडला जोडलेला आहे, म्हणजे 0 व्होल्टेजला केलेला आहे. ओके, सो इन दिस वे द करंट विल फ्लो फ्रॉम द अप्पर टर्मिनल ऑफ द ट्रान्सफॉर्मर सेकंडरी थ्रू द डायोड D1 थ्रू द लोड back to the center tap, that is ground, back to the center tap. So the circuit is completed. त्याच्यामुळं आता आउटपुटला काय मिळेल तुम्हाला? तुमचा आउटपुट कुठे आहे? इथे आहे आउटपुट. दिस इज युअर आउटपुट. हे आउटपुट आहे लोडच्या अक्रॉस. दिस इज युअर व्ह्यू आउटपुट. करेक्ट? त्याच्यामुळे आता काय होईल? हा डायोड कंडक्ट झाल्यामुळं, डायोड D1 कंडक्ट झाल्यामुळं ही पॉझिटिव्ह हाफ सायकल जी आहे इनपुटची, जशीच्या तशी आउटपुटला अपिअर होईल. याचा अर्थ ही पॉझिटिव्ह हाफ सायकल काय होईल? पूर्णच्या पूर्ण आउटपुटला तुम्हाला. चिंटू, माइक्स ऑफ करा तुमचे. काही जणांचे माइक्स चालू आहेत, माइक्स ऑफ करा. तर आपल्याला ही जी पॉझिटिव्ह हाफ सायकल मिळालेली ती डायोड D1 मुळे मिळालेली. करेक्ट? हा, त्यावेळेस डायोड D2 कसा आहे? ऑफ आहे, रिव्हर्स बायस आहे, त्याच्यामुळे डायोड D2 मुळे आपल्याला काहीच मिळणार नाही, 0 व्होल्टेज. विल कॉल इट एज 0 व्होल्टेज. आता पुढची हाफ सायकल धरू आपण, निगेटिव्ह हाफ सायकल. आता आपण ही निगेटिव्ह हाफ सायकल कन्सिडर करू. आता काय होईल निगेटिव्ह हाफ सायकलला? काय होईल? अप्पर टर्मिनल इज निगेटिव्ह while the lower terminal will be positive. आपल्याला माहिती निगेटिव्ह हाफ सायकलला काय होणार आहे? वरची बाजू निगेटिव्ह होणार आणि खालची बाजू पॉझिटिव्ह होणार. म्हणजे आता का वरची बाजू निगेटिव्ह होणार आणि खालची बाजू ही पॉझिटिव्ह होणार निगेटिव्ह हाफ सायकलला. बरं का? खालची बाजू पॉझिटिव्ह होणार. ओके, आता काय होईल बघा? आता करंट फ्लो कसा होणार सांगा मला. आता जो करंट फ्लो होईल, आता बघा खालच्या डायोडची, डायोड D2 ची पी साइड पॉझिटिव्हला कनेक्ट झाली
आणि डायोड D2 ची N साइड ग्राउंडला कनेक्ट झालेली लोड मधून. आणि वरच्या डायोडच्या बाबतीत काय झालेलं आहे? वरच्या डायोडच्या बाबतीत काय झालेलं आहे? त्याची P साइड, ह्या डायोडची P साइड, इथं P साइड आहे, बरोबर आहे, आणि इकडची N साइड आहे. हाताने काढतोय. P साइड निगेटिव्हला कनेक्ट झालेली आणि N साइड ग्राउंडला म्हणजे झिरोला. याचा अर्थ P जास्त निगेटिव्ह आहे विथ रिस्पेक्ट टू N, म्हणजे N पॉझिटिव्ह आहे, N इज पॉझिटिव्ह while P is negative, means reverse bias. So what will happen? The upper diode will be reverse biased. त्यामुळे काय झालं? अप्पर डायोड हा रिव्हर्स बायस झाला. या उलट खाली काय होतंय बघा, खालच्या बाजूला काय दिसतंय? P साइड म्हणजे डायोड D2, P side is getting connected to positive and N side is getting connected to 0. So P side is more positive with respect to 0, correct, or with respect to N side. So the lower diode is forward biased. आता काय होतंय? खालचा डायोड फॉरवर्ड बायस झाला. मग आपण इथं असं लिहू शकतो की खालचा डायोड हा फॉरवर्ड बायस झाला, वरचा डायोड रिव्हर्स बायस झाला, खालचा डायोड फॉरवर्ड बायस झाला. आता करंट फ्लो कसा होणार सांगा? आता करंट फ्लो खालून चालू होणार, खालच्या टर्मिनल पासून असा, बरोबर आहे, असा फ्लो होणार. नंतर या डायोड थ्रू जाणार, या डायोड मधनं जाणार करंट, त्यानंतर असा वर जाणार, वर गेल्यावर डावीकडे जाऊ शकत नाही कारण रिव्हर्स बायस आहे डायोड, त्याला इकडे जावं लागतं, आणि इथून खाली ग्राउंडला म्हणजे सेंटर टॅपकडे. सो सी द डायरेक्शन ऑफ करंट फ्लो स्टार्टिंग फ्रॉम द लोअर टर्मिनल, कारण आता लोअर टर्मिनल पॉझिटिव्ह आहे, अप्पर टर्मिनल निगेटिव्ह आहे. सो स्टार्टिंग फ्रॉम द लोअर टर्मिनल, forward bias diode D2, it will pass through the diode, then it will go up, it will pass through the load. It cannot pass through the diode D1 because diode D1 is off or reverse biased. Reverse bias म्हणजे कंडक्टच करत नाही, त्याच्यामुळे त्याला लोड मधनच जावं लागतं करंटला, त्यामुळे लोड मधनं तो ग्राउंड कडे जातो करंट. सो इन दिस वे द सर्किट इज कंप्लीटेड. सो इन द निगेटिव्ह ऑफ सायकल वी कॅन से, in the negative half cycle, see the direction of current flow through the load. ज्यावेळेस वरचा डायोड फॉरवर्ड बायस होता आणि खालचा डायोड रिव्हर्स बायस होता पॉझिटिव्ह हाफ सायकलला, त्यावेळेस करंट फ्लो असाच होत होता वरून खालीच लोड मधनं. आणि आता खालचा डायोड फॉरवर्ड बायस झाला आणि वरचा डायोड रिव्हर्स बायस, तरी सुद्धा लोड मधनं जो करंट फ्लो होतोय तो एकाच डायरेक्शन मध्ये, करेक्ट. म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकल असली तरी करंट कसा फ्लो होतोय? वरून खाली लोड मधनं. आणि निगेटिव्ह हाफ सायकल असली तरी सुद्धा करंट कसा फ्लो होतोय? वरून खालीच. याचा अर्थ दोन्ही लोड मधनं जो करंट फ्लो होतोय तो एकाच डायरेक्शन मध्ये करंट फ्लो होतो. आता मी इथं दाखवतो. So in the negative half cycle, the current flow is due to diode D2. बघा मी VD2 च्या इथं वेव्हफॉर्म काढलेला, कारण निगेटिव्ह हाफ सायकलला डायोड D2 कंडक्ट होणार आहे, त्याच्यामुळे आउटपुटला आपल्याला इथं व्होल्टेज मिळणार आहे, करेक्ट. आता हे दोन्ही मी एकत्र केले, VD1 आणि VD2, ह्या दोघांची वेव्हफॉर्म्स एकत्र केली तर मला आउटपुटचे वेव्हफॉर्म मिळतील. म्हणजे कसं मिळेल? in this case. So I get all the positive half cycles. सगळ्या पॉझिटिव्ह हाफ सायकल मला मिळतात in this way. येतंय लक्षात? So this is the circuit working or circuit theory, how the circuit functions. So again I will repeat, during positive half cycle the upper terminal of the secondary is positive while the lower terminal is negative. So the upper diode D1 is forward biased while the lower diode D2 is reverse biased. So now the current will flow from the upper terminal of the secondary through diode D1 through the load back to the center tap.
सेंटर टॅप म्हणजे ग्राउंड, कारण सेंटर टॅप आपण ग्राउंडला जोडले. बॅक टू द सेंटर टॅप. So in this way the current will be completed or circuit will be completed. Current flow will be completed. In the negative half cycle, what will happen? The upper terminal is negative while the lower terminal is positive. In this case, diode D2 will be forward biased while diode D1 will be reverse biased. आता diode D1 reverse biased. So now the current will flow from lower terminal of the secondary through the diode D2 through the load RL 100 ohm load back to the center tap. So in this way, the current flow will be completed or circuit will be completed. So alternatively the diodes are conducting. In the positive half cycle, diode D1 will conduct while diode D2 is off. It will not conduct. In negative half cycle, diode D2 will conduct while diode D1 is off. It will not conduct. बरोबर आहे. म्हणजे दोघांनी शेअर केलं. एकाने पॉझिटिव्ह हाफ सायकलला काम करायचं आणि एकाने निगेटिव्ह हाफ सायकलला काम करायचं. बरोबर आहे. त्याच्यामुळं एका डायोडनं पॉझिटिव्ह हाफ सायकलला काम करणार आणि दुसरा डायोड निगेटिव्ह हाफ सायकलला काम करणार. दोघांनी शेअर केलं वर्किंग. काम त्यांचं डिवाइड करून घेतलं की बाबा तू पॉझिटिव्ह हाफ सायकलला काम कर आणि मी निगेटिव्ह हाफ सायकलला काम करतो. करेक्ट. आता मला सांगा एफिशियन्सी काय होईल? एफिशियन्सी वाढली. आता हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय होत होतं? निगेटिव्ह हाफ सायकल आपल्याला मिळतच नव्हती, पूर्ण झिरो राहायची, फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकलच मिळायची. त्याच्यामुळे 50% एफिशियन्सी आपली वाया जात होती. आता तसं होणार नाही. आपल्याला निगेटिव्ह हाफ सायकल सुद्धा पॉझिटिव्ह मध्ये कन्व्हर्ट करून मिळते. निगेटिव्ह हाफ सायकल सुद्धा पॉझिटिव्ह हाफ मध्ये कन्व्हर्ट करून मिळते. म्हणून आपली एफिशियन्सी वाढली. मगाशी हाफ वेव्ह रेक्टिफायरची 40 ते 45% होती. आता काय होणार? आपली 80 ते 90% या दरम्यान आपली एफिशियन्सी जाणार. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर 100 इनपुट दिलं तर तुम्हाला 80 ते 90 आउटपुट मिळणार. 100 इनपुट एसी दिलं तर तुम्हाला 80 ते 90 आउटपुट डीसी मिळणार आहे. म्हणजे एफिशियन्सी इतक्या पटीनं आपली वाढली, डबलच झाली. हाफ वेव्ह रेक्टिफायरच्या कंपॅरिझन आपली एफिशियन्सी काय झाली? डबल झाली, दुप्पट झाली. So I think this is very clear now. This is very clear. So average voltage, output DC voltage will increase. जर हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये मला आपण जर समजा असं गृहीत धरू की आपण 15 व्होल्ट इनपुट देत होतो एसी, +15 आणि -15 असं जर इनपुट देत असेल आणि जर आपल्याला हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये जर आपल्याला 5 व्होल्ट मिळत असेल आउटपुट डीसी व्होल्टेज, ऍव्हरेज डीसी व्होल्टेज, तर आता आपल्याला 10 व्होल्ट मिळणार. बरोबर आहे. फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय होणार? आउटपुट व्होल्टेज डबल होणार, दुप्पट मिळणार तुम्हाला. ऍव्हरेज व्होल्टेज तुमचं 5च्या ऐवजी आता 10 होणार, कारण डबल वेव्ह मिळाली तुम्हाला. पॉझिटिव्ह हाफ सायकल तर आहेच, पण निगेटिव्ह हाफ सायकल सुद्धा तुम्हाला पॉझिटिव्ह मध्ये कन्व्हर्ट करून मिळालेली डायोड D2 मुळे. त्याच्यामुळं एफिशियन्सी आपली वाढली. एफिशियन्सी ऑफ सेंटर टॅप full wave rectifier is double that of the half wave rectifier. फक्त या सर्किटचा ड्रॉबॅक काय? कुठला ड्रॉबॅक आहे? या सर्किटचा एकच ड्रॉबॅक आहे, तो म्हणजे सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर आपल्याला वापरावा लागतो. बरोबर आहे. हा फक्त याचा ड्रॉबॅक. हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये आपल्याला सेंटर टॅपची गरज नव्हती. साधा ट्रान्सफॉर्मर ज्याला 2च टर्मिनल आहेत सेकंडरीला, 2 टोक सेकंडरीचे, एवढंच लागत होतं. इथं आपल्याला 2 डबल ट्रान्सफॉर्मर वापरल्यासारखं झालं. एक वरचा हाफ सायकल आणि एक खालची हाफ सायकल. तर आपल्याला ट्रान्सफॉर्मरची साईज दुप्पट झाली इथं नॅचरली. तर हा फक्त ड्रॉबॅक आहे फुल वेव्ह रेक्टिफायर सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मरचा. आणि तो ड्रॉबॅक आपण ओव्हरकम करतो, म्हणजे काढून टाकतो. कधी? ब्रिज रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये. ब्रिज रेक्टिफायर मध्ये आपल्याला सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर लागत नाही, तर साधा ट्रान्सफॉर्मर 2 टर्मिनलचा, ज्याच्या सेकंडरीला फक्त 2च टर्मिनल आहे, एक वरची टर्मिनल आणि एक खालची टर्मिनल, मधली टर्मिनल नाही. अशा प्रकारचा ट्रान्सफॉर्मर आपण वापरू शकतो ब्रिज रेक्टिफायरला. ते पण सर्किट आपण बघणार आहे ब्रिज रेक्टिफायरचं.
आणि त्याची सुद्धा वेव्हफॉर्म्स आपण वेव्हफॉर्म्स तर सारखेच असणार, तर तो सुद्धा फुल वेव्ह रेक्टिफायरच आहे. हा पण फुल वेव्ह रेक्टिफायर आहे आणि ब्रिज रेक्टिफायर सुद्धा फुल वेव्ह रेक्टिफायरच आहे. फक्त दोघांमध्ये फरक एवढाच की यामध्ये या आत्ताच्या सर्किटमध्ये आपल्याला सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर वापरावा लागतो, तर ब्रिज रेक्टिफायर मध्ये आपल्याला सेंटर टॅपची गरज नाही. साधा ट्रान्सफॉर्मर ज्याच्या सेकंडरीला 2च टर्मिनल आहेत असा ट्रान्सफॉर्मर चालतो किंवा वापरू शकतो. सो दॅट इज द डिफरन्स. ओके, सो आय थिंक आय हॅव कम्प्लिटेड द फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायर मी म्हणजे सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर मी कम्प्लीट केलेलं आहे. आणि आता पुढच्या पार्टमध्ये आपण काय करणार आहे, ब्रिज रेक्टिफायर. ब्रिज रेक्टिफायर मध्ये आपल्याला 4 डायोड वापरायला लागणार, 2 डायोडनी भागणार नाही, आपल्याला 4 डायोड्स वापरायला लागणार आणि 4 डायोडच्या मार्फत आपण फुल वेव्ह रेक्टिफायर तयार करणार. बरोबर आहे. हाफ वेव्ह रेक्टिफायरचा ड्रॉबॅक काय की अर्धी वेव्ह ते वाया घालवतं, फक्त अर्धीच वेव्ह कन्व्हर्ट करतं, त्यामुळे 50% एफिशियन्सी आपली कमी होती. त्याच्यामुळे हाफ रेक्टिफायरचा तो ड्रॉबॅक आहे. तो ड्रॉबॅक आपण ओव्हरकम केला, काढून टाकला. कधी? सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये. बरोबर आहे. इथं आपण दोन्ही हाफ सायकल्स पॉझिटिव्ह मध्ये कन्व्हर्ट करून घेतल्या. पॉझिटिव्ह हाफ तर पॉझिटिव्ह राहणारच आहे, पण निगेटिव्ह हाफ सुद्धा आपण पॉझिटिव्ह मध्ये कन्व्हर्ट करून घेतली. त्याच्यामुळे आपली एफिशियन्सी डबल झाली. परंतु एक ड्रॉबॅक राहिला की सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर वापरावा लागला. आता सेंटर टॅपला आपण काढून टाकणार आणि साधा ट्रान्सफॉर्मर, हाफ वेव्ह रेक्टिफायरला जो ट्रान्सफॉर्मर वापरला होता आपण त्याच प्रकारचा ट्रान्सफॉर्मर आपण वापरणार. फक्त 2 डायोडच्या ऐवजी आपण 4 डायोड्स वापरणार आणि फुल वेव्ह रेक्टिफायर तयार करणार. ठीक आहे. सो फुल वेव्ह रेक्टिफायर विल बी द लास्ट रेक्टिफायर सर्किट दॅट वी विल बी डिस्कसिंग. सो आता मी काय करतो, हा डायग्राम सिम्युलेट करायचा आपल्याला. आपल्याला ऍक्च्युअली वेव्हफॉर्म्स बघायचे. मागच्या वेळेस मी सांगितलं की आपल्याला सिम्युलेशन करायचं, तर मी अगोदर हे सिम्युलेशन करतो. थोडासा ह्याच्यामध्ये बदल करतो मी या डायग्राम मध्ये. कुठला बदल करणार आहे मी, कुठला बदल करणार आहे यामध्ये, जे ट्रान्सफॉर्मर आहेत, ट्रान्सफॉर्मर मी काढतो इथं. आणि कारण ट्रान्सफॉर्मर आपल्याला चालत नाही, इथं आपल्याला फ्रिक्वेन्सी जनरेटर जोडावं लागेल, तर हा ट्रान्सफॉर्मर मी काढून टाकतो. डिलीट करायचं, नुसतं सिलेक्ट करायचं, डिलीट म्हणायचं. इथं मी फ्रिक्वेन्सी जनरेटर सिलेक्ट करतो. डिव्हाइस सिलेक्शन मध्ये जातो, इन्स्ट्रुमेंट्स मध्ये जातो. इथे इन्स्ट्रुमेंट्स आहे, अॅनालॉग मध्ये सिग्नल जनरेटर इथं सिलेक्ट करतो, प्लेस म्हणून. आपल्याला 2 सिग्नल जनरेटर लागणार, एक पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी आणि एक निगेटिव्ह हाफ सायकल साठी. अजून एकदा जातो, परत सिलेक्ट करतो सिग्नल जनरेटर, दुसरा सिग्नल जनरेटर सिलेक्ट केला. अशा प्रकारे मी 2 सिग्नल जनरेटर्स सिलेक्ट केले, एक पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी आणि खालचा आहे तो निगेटिव्ह हाफ सायकल साठी. ओके, आता आपण हे जोडून घेऊ. पहिल्यांदा याचे व्हॅल्यूज मी बदलतो. आपल्याला माहिती आहे आपण सेकंडरीला किती व्होल्टेज देणार आहे, 15 किंवा 18. सेकंडरी व्होल्टेज आपलं स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे 15 व्होल्ट असू शकतं. आणि फ्रिक्वेन्सी आपल्याला माहिती आहे एसी ची किती असते, 50 हर्ट्ज. सो इट इज 50 हर्ट्ज. ओके, इथं मी बदल केला. आता इथं पण खालच्या ह्याच्यात पण बदल करतो. 15 व्होल्ट आणि 50 हर्ट्ज इथली फ्रिक्वेन्सी काढतो आणि 50 लिहितो. ओके, बघा दोन्ही सिग्नल जनरेटर मध्ये बघा तुम्ही, प्लस मायनस 15 व्होल्ट, प्लस मायनस 15 व्होल्ट आणि 50 हर्ट्ज करेक्ट झाला. आता मी हे कनेक्ट करतो. आता हे पॉझिटिव्ह आहे, या डायोडच्या पॉझिटिव्ह याला जाईल, पी साईडला जाईल. ह्याची खालची बाजू आहे ही डायोडच्या खालच्या डायोडच्या इकडे जाईल आणि मधल्या ज्या खालच्या ज्या टर्मिनल्स आहेत ह्याच्या त्या ग्राउंडला जातील. बरोबर आहे, तर आपल्याला सेंटर टॅप पाहिजे ना, आपण एक ग्राउंडला कनेक्ट केलं. हा, 2 सिग्नल जनरेटर वापरले,
त्या दोघांचे निगेटिव्ह, एकाचं पॉझिटिव्ह आणि दुसऱ्याचं निगेटिव्ह एकत्र केलं आणि त्याला आपण ग्राउंड समजलं. म्हणजे काय होईल आपल्याला माहिती होईल. अजून ड्रॉ हे करतो मी. आपल्याला माहिती हे पॉझिटिव्ह आहे सिग्नल जनरेटरचं आणि खालची बाजू आहे ती निगेटिव्ह आहे. ड्रॉइंग काढू नका कुणी, इथे उमटायला लागलं माझ्या याच्यावर. कुणी ते ड्रॉइंग चालू करू नका. खालची बाजू निगेटिव्ह आहे. इथं पण तसंच, ह्या फ्रिक्वेन्सी जनरेटरची वरची बाजू पॉझिटिव्ह आहे, हा एसी सोर्स आहे ना, आणि खालची बाजू निगेटिव्ह आहे. तर आपण काय करतोय,